मुंबई के दहिसर इलाके में भाजपा नेता और विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर को मंत्री पद की जिम्मेदारी मिलने के बाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठावले गुट की उत्तर मुंबई जिला इकाई की ओर से एक भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया, जिसमें आरपीआई आठवले गुट के जिलाध्यक्ष रमेश गायकवाड़ ने प्रवीण दरेकर का शॉल पहनाकर सम्मान किया। इस अवसर पर जनसेवक गोपाल शेट्टी, विधायक मनीषा चौधरी सहित कई आरपीआई और भाजपा कार्यकर्ता शामिल हुए। पेश है हमारे मुंबई संवाददाता अकबर शेख की यह खास रिपोर्ट। भाऊ, दहिसर विधानसभाच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आलेला आहे, त्याच्या माध्यमातून काय सांगणार? उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या पुढाकारानं हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। खरं म्हणजे आज मागासवर्गीय समाजाच्या वसाहती आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जो सर्वसामान्य माणूस आहे त्याकरता या प्राधिकरणाचा उपयोग होऊ शकेल, या भावनेतनं आज रमेश गायकवाडांनी या ठिकाणी मला बोलावलं आहे। मी निश्चितपणे या ठिकाणी रमेश गायकवाड यांचा आभारी आहे, कारण आंबेडकर चळवळीच्या वतीनं सत्कार झाला असं मी मानतो। हा सत्कार केवळ रमेश गायकवाड किंवा आरपीआयचा नाही, तर आंबेडकर चळवळीचा विचार वारसा घेणाऱ्या अशा या सर्व मंडळींकडून माझा सत्कार झाला आहे। हे मी आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात ठेवेन आणि या समाजासाठी जे काही प्रामाणिकपणे करता येईल ते प्राधिकरणाच्या माध्यमातून करेन, आमदार म्हणून करेन आणि सरकारच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा समाजाला जे सहकार्य आणि ताकद देण्यासाठी करावं लागेल त्यासाठी भूमिका निश्चितपणे घेईन। आणि त्यामुळे मी रमेश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज मुंबईमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेवरच्या पुनर्विकास आहे, इमारतींचा राज्य सरकारच्या जागेवरचा आहे, गिरण्यांच्या चाळी आहेत, पोलीस वसाहती आहेत, बीपीटीच्या वसाहती आहेत, आज त्या ठिकाणी खाजगी जमिनीवर चाळी आहेत। या सगळ्यांचा पुनर्विकास करण्यासाठी स्वयंपुनर्विकास हे एक चांगलं व्यासपीठ आज सरकारने या प्राधिकरणाच्या माध्यमातून दिलं आहे। हे प्राधिकरण म्हाडाच्या इमारतीमध्ये कार्यरत असेल, लवकरच त्या ठिकाणी त्याचा कार्यभार घेऊन या प्राधिकरणाच्या माध्यमात स्वयं पुनर्विकास आणि समूह पुनर्विकास आपण क्रांतिकारी अशा प्रकारचं काम करू, हा विश्वास आपल्या माध्यमातून या सत्काराच्या निमित्तानं देऊ इच्छितो। मी जो काय होतोय तो रमेश झाला असं समजा। निश्चितपणे रमेश म्हणजे मी आहेत, आम्ही एका नाण्याच्या दोन आहेत। त्यांना मी भाऊ समजतो, कार्यकर्ता समजत नाही किंवा नेताही समजत नाही। निश्चितपणे जेव्हा मला संधी देण्याची संधी येईल त्यावेळेला माझ्या पहिल्या लिस्टवर या ठिकाणी रमेश गायकवाड असेल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो।